हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी साहित्य घेतलेलं आहे. गूळ घेतलेला आहे मी छोटी वाटी, अर्धी वाटी ही. त्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे, लसूण भरपूर सारा घेतला आहे आणि ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. 6-7 मिरच्या आहेत ह्या लाल. एक कैरी घेतलेली आहे. ह्या कैरीपासून आपल्याला अशी चटपटीत मस्त अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. उन्हाळा स्पेशल अशी मस्त तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो, खूप छान. तर ही रेसिपी बघा, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने करते आणि तुम्ही पण करून बघा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता. तर आपल्याला ही कैरी अशी छान कापून घ्यायची बघा. साल मी काढणार नाही, कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आणि मी तशीच कैरी कापून घेणार आहे. ही पाहू शकता, अशा खापा आपल्याला करायच्या त्या कैरीच्या. संपूर्ण ही कैरीची कोई आपल्याला काढून टाकायची. तर पाहू शकता इथे कैरी मी अशी कापून घेतलेली आहे. मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्यात अशा लांब लांब. तर हे साईडला ठेवते. पुढे काय करायचे ते पण मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे समजेल. पाहू शकता अशा पद्धतीने मी कैरीच्या खाप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता इथे मिक्सरचं भांडं मी घेणार आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. खूप झटपट होती रेसिपी मैत्रिणींनो. हे मिरच्या मी जरा कापून घेणार आहे. कापून जरा टाकल्या ना म्हणजे सर्व वाटल्या जातात. अख्ख्या टाकल्या की त्याचे तुकडे राहतात मैत्रिणींनो. त्यामुळे अशा पद्धतीने जरा जरा कापून टाका. लाल मिरच्या टाकल्या ना खायला खूप छान लागते ही कैरीची रेसिपी. त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. 1 चमचा जिरं टाकून घ्या आणि हे झाकण लावून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे. तर वाटून हे झालेले आहे पाहू शकता. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे खोबरं टाकणार आहे. खोबरं मी हे भाजून बारीक करून ठेवलेलं मिक्सरमध्ये. ते ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे खोबरं टाकून घ्यायचे आणि परत एकदा साधारण एक फिरवून घ्यायचे मिक्सरला म्हणजे सर्व एकत्र होतं मिरची आणि ते. ते थोडंसं फिरवून घेऊया मिक्सरला. तर पाहू शकता छान असं फिरवून घेतलेलं आहे. मस्त मसाला आपला बारीक झालेला आहे हो. तर छोट्या वाटीमध्ये आपण हे मसाला मी काढून घेते. इथे गॅस पेटवून घेणारी मैत्रिणींनो आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. अगदी झटपट रेसिपी आहे आणि एवढी छान रेसिपी आहे ही. तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे. जेवण जर जात नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान होती. तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे 1.5 पळी मी तेल टाकलेले आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं ना त्यानंतर काय करायचे, जो मसाला आपण जिरं छान हलवून घ्यायचे. त्यानंतर इथे काय करायचे, मसाला बघा मी सर्व एका डिशमध्ये काढून घेतला होता मिक्सरमध्ये वाटलेला. तो तेलावर टाकून द्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. लसूण मिरचीचा कच्चा पण जास्त वर हे छान परतून घ्यायचे बघा. 1 चमचा हळद टाकून घेतली. हे छान परतून झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला कैरीच्या खापा मी केलेल्या त्या टाकून देणार आहे. आणि त्या कैरीच्या खापा ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्यात बघा. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, पण खायला एवढी टेस्टी लागते ना. खरंच तुम्ही अशा पद्धतीने करून पहा, खूप छान लागते. मीठ टाकून घ्यायचे बघा कैरीवर. कैरी टाकल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं म्हणजे कसं कैरीला मीठ सर्व लागल्या जातं. छान मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये. पाहू शकता, बघूनच तोंडाला पाणी तुमच्या पण सुटते ना.
मस्त मिक्स करून घेऊया. मसाला संपूर्ण कैरीला आपल्याला लागला पाहिजे. त्यानंतर पुढे काय करायचे ते इथे मी पाणी टाकून घेणार आहे बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता थोडा, त्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यात टाकून दिलेले आहे. आणखीन थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. कारण कैरी शिजायला पाणी लागतंच आणि एकदम आपल्याला सुक्कं पण नाही बनवायचं. हे थोडंसं ओलसरच कैरीची ही रेसिपी बनवायची. आता छान उकळी काढून घेऊया आपण. झाकण ठेवूया आणि एक 2-3 मिनटं उकळी काढून घ्यायची चांगली. तर पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. मस्त रंग पण आला आहे कैरीला आपल्या. त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे. इथे अर्धी वाटी मी गूळ टाकलं आहे आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा. उकळीमध्ये गूळ तेव्हाच वितळला जातो, त्याच्यामुळे उकळी आल्यावरच गूळ टाकून घ्या. आणि झाकण ठेवून आपल्याला परत एक 2-3 मिनटं छान कैरी शिजून द्यायची मीडियम गॅसवर. 2-3 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला चेक करायचे. पाहू शकता मस्त अशी चटपटीत आपली ही कैरी बघा. रंग खूप छान आलेला आहे. थोडीशी अजून बाकी आहे जरा. परत झाकण ठेवायचे आपल्याला 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे. मस्त बघा कलर, रंग तरी खूप छान सुटलेली आहे. तर पाहू शकता कैरी छान मस्त शिजलेली आहे आपली. ग्रेव्ही टाईप मसाला मस्त असा झालेला आहे आपला. ही कैरीची रेसिपी चटपटीत कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही कैरीची रेसिपी आवडली आहे का, तुम्ही अशा पद्धतीने करणार का, ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींनो असाच सपोर्ट तुमचा राहू दे. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल मी कशा पद्धतीने करते ते. तर असो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. अशीच छान छान रेसिपी मी तुम्हाला घेऊन येत जाईन आणि तुम्ही पाहत जा करून. किती छान दिसते पाहू शकता चटणी. पाहता क्षणी असं वाटतं आत्ता खावा अशी चटणी झालेली ही कैरीची आपली रेसिपी. मस्तच. बाय मैत्रिणींनो.